हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मुंबईची फेमस अशी पावभाजी। त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे, 4 बटाटे कापून घेतलेले आहे साल काढून, बीट घेतलं आहे, सिमला मिर्च कट करून घेतली आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, फ्लावर कट करून घेतलेला आहे। आपण आता भाज्या उकळत टाकणार आहोत। कुकरला फ्लावर स्वच्छ धुवून उकळत कट केलेला आहे, आपण तो उकडून घेऊया। बीट आणि आल्याचे असे 4-5 तुकडे टाकलेले आहेत, ते घालणार आहोत। बटाटा पावभाजीमध्ये मुख्य हे असतो, घटक असतो। 4 बटाटे टाकले आणि सिमला मिर्च टाकलेली आहे कट करून। यामध्ये आपण गाजर कट करून रफली टाकणार आहोत, कारण ते सगळं मॅश करायचं आहे आपल्याला। गाजरचे पण असे तुकडे करून टाकलेले आहेत। त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत आपण। हलवून घेणार आहोत, सगळं मीठ मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहोत। कुकरचे झाकण लावलेलं आहे। आता याचे आपल्याला 7-8 शिट्टे करून घ्यायचे आहे। त्यापूर्वी आपण ह्या मिरच्या, लाल मिरच्या आहेत, बेडगी मिरची, ती आपण पाण्यात टाकलेली आहे 8 तास, आणि धणे टाकलेले आहेत, ते आपण मिक्सरला धणे, त्यात लसूण घालणार आहे आणि ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। सात-आठ मिरच्या घेतलेल्या आहेत, ते 8 तास पाण्यात भिजत टाकले आहे, मऊ झालेले आहेत छान। आणि त्यात धणे पण टाकलेले आहेत, ते आपण काढून घेणार आहोत। आणि त्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। आता आपण कुकर उघडून बघणार आहोत, त्यामध्ये भाज्या छान गाळ झालेल्या आहेत। आपण तुम्हाला चेक करूया। छान गाळ झालेले आहे, ते आपण याच्यामध्येच पोटॅटो मॅशरच्या मदतीने बारीक करून घेणार आहोत, मॅश करून घेणार आहोत। आणि ते इथे परत दुसऱ्या गॅसवर आपण परत उकडे। आता पण पॅन तापत ठेवलेला आहे, कढई, त्यामध्ये आपण बटर घालणार आहोत आणि तेल घालणार आहोत। आपला कांदा असा भाजतो आहे, या ठिकाणी आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। ती पण छान परतून घ्यायची आहे।
या बाजूला हे बघा आपलं पावभाजीच्या सगळ्या उकडलेल्या भाज्या आपण कुकरमध्ये असंच ठेवलेलं आहे. गॅस मंद ठेवलेला आहे. छान काय होत आहे, एकजीव होऊ द्या. कांदा छान असा छान गुलाबी परतत आलेला आहे. आपल्याला लाल करायचा नाही आहे कांदा. थोडा एक 5 मिनिट आपण थोडा परतून घेणार आहोत. त्याच्याकडे आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. इथे आपण याच्यामध्ये घालणार आहोत टमाट्याची 2 टमाटे बारीक मिक्सरला करून घेतलेले आहेत, त्याची पेस्ट. आणि इथे टमाटे अगदी बारीक चिरून घेतलेले आहे चार, ते पण टाकणार आहोत. छान परतून घ्यायचं आपल्याला. आपले टमाटे छान परतून झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे धण्याची पावडर 1 चमचा, पावभाजी मसाला 1 चमचा, आपण लाल मिरचीची पेस्ट केली आहे ती आपण टाकणार आहे 1 चमचाभर, आणि काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे 1 चमचाभर. आता हे सगळं आपण छान परतून घेणार आहोत.
मसाले छान परतले आहे आपले, हे बघा, म्हणजे छान तेल सुटतं आहे. यावेळेस आपण पावभाजीची भाजी यात ॲड करणार आहे, वाफवलेली. याला छान तेल सुटतं आहे आता मसाल्यांना. छान खमंग सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा छान. आपण आता ही मॅश केलेली भाजी यात घालणार आहोत. हे बघा, आपली भाजी अशी छान झालेली आहे मॅश. यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. पहिले आपण भाज्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि बटरमुळे थोडं खारेपणा एक्स्ट्रा येतो, तर ते मीठ सांभाळून टाकायचं आहे. आणि आपण टाकणार आहोत बटर. आता हे छान, पाणी जास्त नाही टाकायचं आहे. आता हे बघा, बटर टाकलेलं आहे छान. आता एक उकळी येऊ द्यायची आहे. आपण आता पाव भाजणार आहे. बटर टाकलेलं आहे, त्यावर आपण टाकणार आहे कोथिंबीर आणि थोडं तिखट आणि पावभाजीची थोडी वरची चवी असं आपण टाकून घेणार आहोत. मसाला पाव तयार करणार आपण. आणि त्याच्यावर आपण पाव. रेस्टॉरंट टाईप आपले हे पाव खूप छान लागतात, टेस्टी. हे बघा, आपण भाजी आता सर्व करूया. आपली पावभाजी रेडी आहे. तुम्हाला भाजी आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.